2023चे आपण प्रश्न बघतोय GS2चे. सो पहिले 100 प्रश्न झालेत आपले, त्याच्या पुढचे बघूयात. 101 बघा. महाराष्ट्राच्या संदर्भात महानगरपालिकेसंबंधी खालील विधाने विचारात घ्या. कोणत्याही समितीच्या सभापतीने किंवा उपसभापतीने समितीच्या लागोपाठच्या 2 सभा बोलवण्यात कसूर केली तर राज्य शासन त्यास पदावरून दूर करते. कंटिन्यू 2 सभा बोलवण्यामध्ये त्यांनी कसूर झाली, त्याच्याकडून झालं नाही होते. इफ ही फेल्स टू कन्व्हेन 2 कॉन्सिक्युटिव्ह मीटिंग्स ऑफ द कमिटी. अशा प्रकारे पदावरून दूर केलेला सभापती किंवा उपसभापती मात्र त्यांच्या पदाच्या उर्वरित कालावधीत त्या समितीचा सभापती किंवा उपसभापती म्हणून निवडून येण्यास पात्र असतो. म्हणजे एकतर तुम्ही इकडं कसूर केली, ठीक आहे, तुम्हाला पदावरून दूर केलं आणि मग आता तुम्ही परत निवडून येण्यास पात्र आहात का? तर पात्र नाही आहेत. ओके, पात्र नाही आहेत. तुमचं रॉंग आहे, बाकी हे करेक्ट आहे. किंवा तुम्ही कंटिन्यू 2 सभा बोलण्यात जर कसूर केली तर तुम्हाला पदावरून दूर केलं जातं. 101. 102 बघा. भारतात वित्तीय जबाबदारी व अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट इन इंडिया वॉज पास्ड इन विच ऑफ द फॉलोइंग इयर? तो 2003 आहे मंजूर, पण लागू कधी झाला ते पण लक्षात ठेवा, ते पण आयोग विचारत असतं. जुलै 2004 पासून लागू झाला आहे. सो 2003ला तो मंजूर झाला आहे आणि जुलै 2004ला तो लागू झाला आहे, एनॅक्टेड. 103. खालीलपैकी कोणता राज्यपालांचा स्वेच्छाधीन अधिकार नाही? आता इथे तुम्हाला माहीत जरी नसलं तरी पण हा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. कारण स्वेच्छाधीन अधिकार कसा असणार आहे? जो खूप म्हणजे काहीतरी खूप महत्त्वाचा डिसिजन जेव्हा स्वेच्छाधीन नसणारा अधिकार, म्हणजे जिकडं काय तुम्हाला काय लागणार आहे, बेसिकली काउन्सिल ऑफ मिनिस्टरची तुम्हाला परवानगी लागणार आहे. ओके, सो त्याला आपण बोलू किंवा हा स्वेच्छाधीन अधिकार नाही. पण ज्या ठिकाणी कोणाची गरज नाही तो त्याचा निर्णय घेऊ शकतो, मग ते स्वेच्छाधीन झाले. म्हणजे ते जास्त इम्पॉर्टंट नसणार आहेत त्या गोष्टी. ओके, आणि जी इम्पॉर्टंट असेल तिथं तुम्हाला काउन्सिल ऑफ मिनिस्टरची परवानगी लागणार आहे. ओके, किंवा त्यांची सहमती किंवा त्यांच्याशी कन्सल्ट करून तसं असणार आहे. सो पहिला ऑप्शन आहे की राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस करणे. हा स्वेच्छाधीन अधिकार आहे का? तर आहे. यस, शिफारस करायचे फक्त. ओके, पुढचं राष्ट्रपती बघून घेईल, पण शिफारस तो करू शकतो. अध्यादेश काढणं म्हणजे खूपच ऑलमोस्ट अध्यादेश तुम्हाला माहिती, त्याला डायरेक्ट कायद्याचंच स्वरूप असतं. म्हणजे तुमचं अधिवेशन जर चालू नसेल तर तुम्हाला कायदा वगैरे आणायचा आहे एखादा, तर मग अधिवेशन चालू होईपर्यंत तेवढ्या काळासाठी तुम्ही अध्यादेश आणू शकता. नंतर अधिवेशन चालू झाले की ते मंजूर करून घेतात ते जे काय तुम्ही अध्यादेश आणला असेल. पण सध्या तुमचं अधिवेशन चालू नाही, मग तुम्हाला काहीतरी लावायचं आहे कायदा तुमच्या राज्यामध्ये, तर मग तुम्ही अध्यादेश काढू शकता. म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट आहे ना. हे काय स्वेच्छाधीन असेल का? नाही, काय संबंध नाही आहे. सो दिस इज नॉट डिस्क्रिशनरी. ओके, दिस इज नॉट अ डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ गव्हर्नर. विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणं म्हणजे काय एवढं महत्त्वाचं नाही आहे. ओके, विचारार्थच राखून ठेवायचं. दिस इज ऑल्सो डिस्क्रिशनरी, स्वेच्छाधीन अधिकार आहे. 4. राज्याच्या प्रशासकीय आणि कायदेविषयक बाबींमध्ये मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागवायची फक्त. सो दिस इज ऑल्सो डिस्क्रिशनरी, स्वेच्छाधीन अधिकार. आणि हे जे इथं दिले ना मी, अध्यादेश काढणे हा कायदेशीर अधिकार आहे, तो हे तर बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. पण मेन कॅटेगरी तुमच्या माश येतात की बाबा डिस्क्रिशनरी आणि नॉन डिस्क्रिशनरी. ओके, त्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह पॉवर्स आहेत, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत, फायनान्शियल पॉवर्स आहेत. ओके, त्याच्यामधलंच मग एक तुमचं कायदेविषयक अधिकार. सो आता कायदेविषयक अधिकार बघा काय आहेत आपले. राज्यपाल हे विधिमंडळाचे अविभाज्य भाग असतात, बरोबर ना. तुमचं एक विधान परिषद, विधानसभा आणि राज्यपाल हे सगळं मिळून तुमचं राज्याचं विधिमंडळ बनतं. जिकडे विधान परिषद नसेल तिकडे मग राज्यपाल आणि विधानसभा दोन्ही मिळून तुमचं विधिमंडळ बनतं. ते राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावू शकतात प्रत्येक वर्षीच्या पहिल्या अधिवेशनाला. ते मध्ये अधिवेशनासंबंधी जे काय असेल सगळं तर ते त्याचे कायदेविषयक अधिकारामध्ये येतात, लेजिस्लेटिव्ह पॉवर्समध्ये येतात. प्रत्येक वर्षीच्या पहिल्या अधिवेशनाला ते सभागृहाला संबोधित करतात. राज्य विधानमंडळात कोणतेही विधेयक प्रलंबित असल्यास त्या संदर्भात ते विधिमंडळाला संदेश पाठवू शकतात. विधानसभेचे अध्यक्ष किंवा परिषदेचे सभापती ही पदे रिक्त असल्यास ते संबंधित सभागृहातील कोणत्याही सदस्याला अध्यक्ष सभापती म्हणून नेमू शकतात. सो बाकी तुम्ही वाचून घ्या. ओके, सो आपलं तर माझा पर्पज हाच आहे की बाबा तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करायला काय कसं इलिमिट करता येईल किंवा काय कसं ते सांगायचं आहे. बाकी ह्या डेटावर जास्त मी फोकस करणार नाही. डेटा फक्त तुमच्यासाठी दिला आहे, तुम्ही त्याच्यात बघून घ्या. नेक्स्ट बघा,
आता हा क्वेश्चन बघा परत, हा पण एकदम इझी क्वेश्चन आहे. इथं ऑप्शन पण बघा कसे त्यांनी सेट केलेत, एकदम म्हणजे एक जरी ऑप्शन येत असेल तुम्हाला तरी उत्तर निघते. फॉर एक्झाम्पल हा बी ऑप्शन बघा, बी 3 फक्त एकाच ठिकाणी दिलं आहे का, इथं 3 नाही, इथं 3 नाही, इथं 3 नाही. कळलं? जसं समजा 4 हा बघा, इथंच 4 आहे, इथं नाही आहे, इथं नाही, इथं नाही. किंवा मग एक ऑप्शन बघा, इथं नाही आहे, इथं नाही, इथं नाही. मग त्यांनी 3 ठिकाणी असं दिले की बाबा तुम्हाला ब कडमधलं एक जरी माहीत असलं तरी पण उत्तर निघते. कळलं का? इवन अ पण बघा, 2 इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथं नाही आहे. मग तुम्हाला एक जरी माहीत असलं तरी निघते. पण हे एवढे इझी आहे, म्हणजे हे खूप वेळा आयोगाने विचारलं. जसं आर्टिकल 163 जे आहे, खूप वेळा विचारलं आयोगाने की बाबा राज्यपालास सहाय्य करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ, जे आपण वरती पार्लमेंटला काय असतं ते आपलं आर्टिकल 74 असतं नाही का, ज्याला आपण, ज्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा शब्द आहे कोणता, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, सामूहिक जबाबदारी, ज्याच्यावर आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारले, प्रिलला पण मेन्सला पण, वरती संसदेच्या बाबतीमध्ये. पण राज्याच्या बाबतीमध्ये मग तेच आर्टिकल तुम्हाला माहीत असेल, आपण एकोनवर ॲड करतो बघा काय काय आर्टिकल्समध्ये, म्हणजे संसद आणि स्टेट याच्यामध्ये. संसदच्या आर्टिकल्समध्ये 89 ॲड केले की तुम्हाला स्टेटचं आर्टिकल भेटतं. जसं तुम्हाला 163मध्ये तुम्ही काय आपलं ते 74, त्याच्यामध्ये जर तुम्ही 89 ॲड केली की त्याच्यात बघा 9 4 13 8 8 16 म्हणजे 163. कळलं? 74 हे आर्टिकल संसदेसाठी सेम आहे की बाबा राज्यपाला सहाय्य, तिकडे काय असणार, राष्ट्रपती सहाय्य करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ, ते 74 असणार. पण त्याच्यामध्ये तुम्ही 89 ॲड केले तर मग काय येणार तुम्हाला 163, जे तुम्हाला राज्यपालासाठी असणार. तसंच मग 164, कळलं, जे की वरती तुमचं 75 आहे. सो मंत्र्यांबाबत इतर तरतुदी. 166 राज्य सरकारचे कामकाज चालवणे. आणि 167 की बाबा ड्युटी, तुमच्या राज्यपालाची मुख्यमंत्र्याची ड्युटी, मुख्यमंत्र्याची कर्तव्ये. तसंच मग तिकडे काय आहे तर तिकडे आहे तुमचं 78 प्राईम मिनिस्टरचं, ज्याच्यामध्ये तुम्ही 89 ॲड केले की तुम्हाला किती भेटतात 167. सो इझी क्वेश्चन, एकदम हातातला क्वेश्चन. राज्यपालाचे आर्टिकल्स बघून घ्या. 153 राज्याचे राज्यपाल, 154 राज्याचा कार्यकारी अधिकार, 155 राज्यपालाची नियुक्ती, 156 राज्यपालाचा पदावधी, 157 राज्यपाला पदावरील नियुक्तीसाठी अर्हता, 158 राज्यपाल पदाच्या शर्ती, 159 ओथ अँड अफर्मेशन बाय द गव्हर्नर, 160 विवक्षित एक आकस्मिक प्रसंगी राज्यपालाचे कार्य पार पाडणे, 161 क्षमा इत्यादी करण्याचा आणि विवक्षित प्रकरणी शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राज्यपालाचा अधिकार, 162 राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. मग 163 हे पुढचे आपण बघितले 67पर्यंत. फक्त 174 हे नव्हतं, हे बघा, राज्यपाल सभागृहास वेळोवेळी अभिनिमंत्रित करील, त्याला सभागृहाची सत्र समाप्ती करता येईल आणि विधानसभा विसर्जित करता येईल. 105 बघा, महाधिवक्ता या संबंधी खालील विधाने विचारात घ्या. महाधिवक्ता, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, महाधिवक्ता व त्याचे कार्यालय हे, आता हा पण क्वेश्चन इझी आहे, म्हणजे बेसिक पॉलिटी आहे, हातातले मार्क आहेत. हे राज्य शासनाच्या हितसंबंधाचा बचाव व संरक्षण करते. राज्य शासनास आपली धोरणे ठरवण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्याबाबत मौल्यवान असे कायदेशीर मार्गदर्शन करते. तो करणारच ना, महाधिवक्ता तुमचं जो सर्वोच्च कायदा अधिकारी आहे राज्यामधला, दुसरं काय करेल, हेच करेल. ब, महाधिवक्ता हा फौजदारी खटल्यातील आरोपी व्यक्तीचा बचाव राज्य शासनाच्या परवानगीशिवाय करू शकत नाही. बघा, पॉलिटीमध्ये तुम्हाला जिथं जिथं नाही येईल ना ते फॅक्ट्स चांगल्या करायचे, ओके, कारण नाहीवर खूप क्वेश्चन फ्रेम होतात, पुढे बघूच आपण. सो हे सुद्धा तुमचं बरोबर आहे, दोन्ही बरोबर. सो हे थोड्या फॅक्ट बघून घ्या. राज्यघटनेच्या भाग 6मध्ये प्रकरण 2च्या कलम 165मध्ये महाधिवक्ताची तरतूद आहे. कलम 165 ते 77 तुमचे महाधिवक्त्याशी संबंधित कलमे आहेत. सध्या जर करण मग कोण आहेत आपले, वीरेंद्र सराफ आहेत, 2022 पासून आहेत महाराष्ट्राचे महाधिवक्ता. काय मर्यादा आहेत महाधिवक्ता पदाच्या? महाधिवक्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात सल्ला देऊ नये किंवा संक्षिप्त माहिती देऊ नये. ज्या प्रकरणामध्ये त्याला राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी किंवा हजर राहण्यासाठी बोलवले जाते, अशा प्रकरणामध्ये तिने सल्ला देऊ नये किंवा संक्षिप्त माहिती देऊ नये. महाधिवक्ता यांनी राज्य सरकारच्या परवानगीशिवाय गुन्हेगारी खटल्यामध्ये आरोपी व्यक्तीचा बचाव करू नये, जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आणि राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही कंपनीत किंवा महामंडळात संचालक म्हणून नियुक्ती स्वीकारू नये. 106 बघा, 106, मुख्य सचिव या पदाचा उगम. आता हा पण इझी आहे, म्हणजे यातले 2 ऑप्शन तर तुम्ही खूप इझिली एलिमिनेट करू शकता.
मुख्य सचिव म्हणजे चीफ सेक्रेटरी या पदाचा उगम ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारमध्ये झाला. या पदाची निर्मिती 1787मध्ये वॉरन हेस्टिंग्स यांनी केली. आता हे तर बरोबर आहे पहिलं वाक्य, पण दुसरं वाक्य जर तुम्हाला वॉरन हेस्टिंग्सचा कार्यकाळ जरी माहीत असला की बाबा पहिली गोष्ट तर वॉरन हेस्टिंग्सने केलीच नाही आहे, पण त्याचा कार्यकाळ जरी माहीत असला तुम्हाला 1772 तुम्ही हिस्ट्रीमध्ये करतात 1772 ते किती आहेत तो 1785 आणि इथं म्हणतात 1787. ओके, ॲक्च्युली हे दोन्ही पण फॅक्ट रॉंगच आहे, पण तुम्हाला हेस्टिंगचा कार्यकाळ जरी माहीत असला तरी तुम्ही ते उडू शकता. ओके, कारण तो 85लाच गेलेला आहे तिथून, त्याचा कार्यकाळ संपला आहे. ओके, ॲक्च्युली चालू करून केले हेस्टिंगने जर केलंच नाही आहे, लॉर्ड वेलसने चालू केलं. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. ठीक आहे, 1799 इयर पण तिथं रॉंग दिले 1787, 1799 आहे. तो उडला तुमचा, हा बघा उडला दोनच ऑप्शन राहिले ड आणि क ड, म्हणजे ड तर 100% बरोबर आहे की मुख्य सचिवाचे पद हे व्हाईस चीफ ऑफ स्टाफ कमांडर्स यांच्या बरोबरीचे आहे. बरोबरीचे म्हणजे ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट जे असतं आपलं त्याच्यामध्ये अग्रक्रम तालिकेमध्ये. सो ड बरोबर आहे. सो ड बरोबर तर आहेच, मग तुम्हाला ह्या दोनमध्ये आता घ्यायचं आहे. आणि क फक्त आता राहिला नाही का. आता ब तर तुम्ही असं एवढू शकता की मुख्य सचिव तुम्हाला माहिती आहे की राज्याचा मुख्यमंत्र्याचा राज्यपालाला थोडी सल्लागार वगैरे तो मुख्यमंत्र्यालाच असतो. सो हे तर हे असंही उडलंच आहे, तुम्हाला काय स्कोप पण नाही. ओके, म्हणजे हे जर उडवलं तुम्ही तर हे उडतंच आहे. सो आता हा राहिला क ऑप्शन शेवटचा की मुख्य सचिव हे राज्याच्या प्रशासनातील सर्वात ज्येष्ठ केडरपद असून ते भारताच्या अग्रक्रम तालिके बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर उद्या IAS वगैरे झाले तर तुम्हाला हायेस्ट पोस्टिंग जी भेटते तुमच्या राज्याच्या लेवलला स्टेटच्या लेवलला ती चीफ सेक्रेटरीची असते, जी की आपले सध्या आता जे आहेत महिला नाही का आपल्या महाराष्ट्राच्या, किंवा आपला फर्स्ट वुमन सुजाता सैनिक, महाराष्ट्रास फर्स्ट वुमन चीफ सेक्रेटरी इन 64 इयर्स. तर ही जी पोस्ट आहे चीफ सेक्रेटरी ही IASसाठी त्या राज्यामधली सगळ्यात टॉप मोस्ट पोस्ट असते चीफ सेक्रेटरी. सो हे पण लक्षात ठेवा, ही फॅक्ट विचारू शकतात. पहिल्या महिला आहेत 64 वर्षातल्या. आणि हे जे 21 आहे 21 नाही किती आहे 23वे स्थान आहे. ओके, 23व्यामध्ये भरपूर आहेत, भरपूर लोक आहेत त्या 23व्या ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्समध्ये 23व्या नंबरला. सो ही फॅक्ट त्यांनी रॉंग दिली. सो क उडवला तुम्ही बघा, क उडवला आणि उडवला, तुमचं ड उत्तर आलं. ठीक आहे, कॅबिनेट सेक्रेटरी आले तुमचं 1950ला. गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल सेक्रेटरीच्या मॉडिफाईड फॉर्म जो आहे हा तुमचा कॅबिनेट सेक्रेटरी. ठीक आहे, आधी काय होतं ते 1799मध्ये आलं होतं, लॉर्ड वेलेस्ली सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे आणलं होतं ते नंतर 1950मध्ये कॅबिनेट सेक्रेटरी झालं, त्याच्यावरूनच आपलं चीफ सेक्रेटरीचं पद आलेलं आहे. सो प्रॉपर उगम म्हणाल तर तुम्ही हाच आहे, लॉर्ड वेलेस्ली. पुढचा प्रश्न बघा 107 राज्यपालांच्या नियुक्तीसंबंधी सरकारी आयोगाने खालीलपैकी कोणत्या कसोटीची शिफारस केली नाही. हे बघा हे सरकारी आहेत, सरकारिया त्यांचं नाव. सो आता हे पण तुम्ही एकदम कॉमन सेन्सवर सोडवू शकता. सरकारी आयोग तुम्हाला एवढं जरी बेसिक माहीत असेल की बाबा इंटरस्टेट रिलेशन्स वगैरे याच्यावर होतं, हे जरी माहीत नसलं तरी दुसरं काय बोलू शकता किंवा राज्यपालाची नियुक्ती करायची आणि सरकारी आयोगाने काहीतरी शिफारसी केल्यात. काय शिफारसी केल्या असतील ना, तुम्हाला एखाद्या राज्यामध्ये राज्यपालाला अपॉइंट करायचं आहे तर तो काहीतरी एक असावं एक्सपर्ट नाही का, इमिनंट एखाद्या तरी क्षेत्रात एक्सपर्ट असावं. कोणाला तुम्ही कसं बसवणार. दुसरं की राज्यबाहेरला असावं, ते आहेच नाही. आता कंटिन्यू प्रत्येक राज्यामध्ये जो राज्यपाल आहे तो तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या राज्यामधलेच असतात ते नाही का, त्या राज्यातला कधीच नसतो. सो हे तर म्हणजे न्यूट्रल राहण्यासाठी तो हे पण असू शकतं. सक्रिय राजकारणी नसावं ऑब्वियसली, तो पण ॲक्टिव्ह राजकारणी ते नाहीच. सो हे तुम्ही काहीच माहीत नसणार मग हा क्वेश्चन सोडवू शकता. ओके, सो चौथं बरोबर आहे की बाबा बरोबर आहे म्हणजे रॉंग विचारलं आहे. सो राज्यपालांची नियुक्ती पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेचा सभापती आणि संबंधित राज्याचा मुख्यमंत्री यांनी मिळून बनलेल्या समितीद्वारे. आता हे काय किती फॉलो करतोय माहीत नाही, पण त्यांनी काय सांगितलेलं बघा, त्यांची नियुक्ती राज्याचे मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती आणि लोकसभेचे सभापती यांच्याशी सल्लामसलत करून करावी, याकरता समिती निर्माण करण्यात यावी असं त्यांनी सजेस्ट केलं होतं. कोणी सरकारी यांनी. ओके, जे की हे जे दिले रॉंग आहे. पुढं समिती वगैरे तर काहीच नाही ना सध्या, कुठं समिती वगैरे थोडी आपल्याला राज्यपालांची नियुक्ती करण्यासाठी काय नाही आहे समिती वगैरे. 108 बघा, हे एकदम हातातले मार्केट बघा. 108 खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. राज्यघटना राष्ट्रपतींना त्यांच्या विवेकाधिकाराने कोणतेही कार्य करण्याचा अधिकार देत नाही. आता बघा हा थोडा म्हणजे जर माहीत असेल तर इझी आहे, पण माहीत नसेल तर हा तुम्ही रॉंग घेऊ शकता. तुम्ही म्हणा राष्ट्रपतींना कसं काय विवेकाधिकार देत नाही. ओके, पुढं बघा चुकीचं विचारलं आहे.
एखाद्या गंभीर किंवा निंदनीय अथवा भ्रष्टाचाराशी निगडीत गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तीला मंत्री बनण्याच्या संदर्भातील सल्ला राज्यपालाला देण्यापासून मुख्यमंत्र्यांना घटनात्मकदृष्ट्या कोणीही प्रतिबंध करू शकत नाही. म्हणजे समजा आता फडणवीस CM आहे, फडणवीसला वाटतं की मला एखाद्या व्यक्तीला मंत्री करावं, पण त्या मंत्र्यावर खूपच काही आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप किंवा कसलेही आरोप असतील, गंभीर आरोप आहेत, ओके, काही प्रूव्ह नाही झाले, फक्त आरोप आहेत. मग तरीसुद्धा फडणवीस गव्हर्नरला त्या मंत्र्याचं नाव रिकमेंड करू शकतो की बाबा त्या व्यक्तीचं नाव रिकमेंड करू शकतो की याला तुम्ही मंत्री करा, असू द्या आरोप काय प्रॉब्लेम नाही. जसं एक्झाम्पल आपण इरिगेशन स्कॅम, अजित पवारचं इरिगेशन स्कॅम, ते एक्झाम्पल देऊ शकतो नाही का, की जसं की बाबा काही दिवसांपूर्वीच म्हणजे 2-4 दिवसापूर्वीच मोदींनी कोणत्या तरी राज्यामध्ये भाषण करताना नाही का आपलं नॅशनल करप्शन पार्टी NCPचं असं वर्णन केलं होतं आणि एक इरिगेशन स्कॅम वगैरे अजित पवार असं काहीतरी म्हणजे बोलले होते की त्या संदर्भात. आणि पुढच्या 2-4 दिवसामध्ये अजित पवारांनी फडणवीसला भेटले नाही का, म्हणजे ते त्यांच्यामध्ये सत्तेमध्ये सहभागी झाले. ओके, मग नंतर नाही का सुप्रिया सुळे बोलल्या होत्या लोकसभेमध्ये की तुमचे प्रधानमंत्री असे बोलले 2-4 दिवसापूर्वी आणि नंतर तुमच्यामध्ये आले की काय झालं नाही का, ते नाही का वॉशिंग मशीन चाललं होतं भरपूर, की BJPची वॉशिंग मशीन किती भ्रष्ट आरोपी असू द्या, वॉशिंग मशीनमध्ये गेला की तो धुवून स्वच्छ निघतो. सो मग हे एक्झाम्पल की बाबा आता तुम्ही आरोप करताय, 2 दिवसापूर्वीच आरोप करताय की हे खूप करप्ट पार्टी वगैरे, इरिगेशन स्कॅम, 70,000 कोटीचा घोटाळा वगैरे, आणि लगेच तुम्ही त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतात. ओके, मग ते सोडूया, ते तसं काय म्हणायचं नाही मला. पण मुख्यमंत्री नाही का, मुख्यमंत्रीला घटनात्मकदृष्ट्या कोणी म्हणजे आता तेव्हा कोण होतं, तेव्हा शिंदे होते नाही का मुख्यमंत्री. ॲक्च्युली ते फडणवीसनंच केलं सगळं, पण ऑफिशियली शिंदे बोलणार राज्यपालाला की आम्हाला अजित पवारला हे करा, अर्थमंत्री करा, ओके, उपमुख्यमंत्री करा, जे काय असेल ते. सो त्यांना कोणीही प्रतिबंधित करू शकत नाही. ओके, सो सेकंड. तिसरं बघा, राज्यपाल त्यांच्या स्वतःच्या मतानुसार अशा व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात ज्याची विधानसभेत बहुमत मिळवण्याची शक्यता आहे आणि ते विधानसभा पूर्णपणे स्थापन करण्यापूर्वीच या अधिकाराचा वापर करू शकतात. अशी कृती राज्यपालांचा अप्रामाणिकपणा स्थापन करणार नाही. एकदम भारी एक्झाम्पल त्याचं पहाटेचा शपथविधी 2019चा. विधानसभा काय स्थापन झाली काय नाही, आपली राष्ट्रपती राजवट चालू होती. सकाळ ते गेले, सकाळ त्या राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट पण उठवली, इन्वोक केली नाही का, आणि लगेच ह्या दोघांनी शपथ घेतली. कळलं का तुम्हाला? विधानसभा वगैरे काय बनलीच पण नव्हती, काहीच नव्हतं झालं, राष्ट्रपती राजवट लागली होती. कारण ते उद्धव ठाकरेंनी नाही का 50-50चं जे कमिटमेंट केली ते अमित शहानी. उद्धव ठाकरे म्हणले की तुम्ही, नंतर ती कमिटमेंट पाळली गेली नाही, ते म्हणले नाही 2.5 असं काय होणार नाही, 2.5 वर्ष. सो त्याच्यामुळं मग सरकार काय बनत नव्हतं, राष्ट्रपती राजवट लागली होती, कारण आधीच्या विधानसभेचा कार्यकाळ संपला होता आणि त्याच्यामुळं मग यांनी शपथ घेऊन टाकली. ओके, दोघांनी पण पहाटेचा शपथविधी. सो हेच ते वाक्य की इथं डिफेंड केलं एक प्रकारे त्यांनी, राज्यपालाला डिफेंड केले हा क्वेश्चन फ्रेम करून की बाबा क्वेश्चननी जे काही केलं ते बरोबर केलं, ते काय असं काय अप्रामाणिक वगैरे असं काही नाही. बघा, नीट वाचा स्टेटमेंट. राज्यपाल त्यांच्या स्वतःच्या मतानुसार अशा व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात. ओके, जसं की आता फडणवीसनी पहाटेचा शपथविधी घेतला आहे, ज्याची विधानसभेत बहुमत मिळण्याची शक्यता होती त्यांची, 105 आलते त्यांचे, आणि ते विधानसभा पूर्णपणे स्थापन करण्यापूर्वीच अधिकाराचा वापर करू शकतात. स्थापन करण्यापूर्वीच नाही का, पहाटे. अशी कृती राज्यपालांचा अप्रामाणिकपणा स्थापित करणार नाही. ठीक आहे, म्हणजे स्वतःला डिफेंड करण्यासाठी हे 2 स्टेटमेंट त्यांनी बनवलेत. बघा तुम्ही, सरकारने खर्च कोण पेपर सेट करतं, सरकारच सेट करतं. पुढं बघा 109. सॉरी, त्यातलं पहिलं स्टेटमेंटचं थोडं सांगायचं राहिलं मला. काय सांगायचं त्याच्यामध्ये एवढं सांगणार की हे माहीत असेल तरी ठीक आहे, नाही तर हे क्वेश्चन तुम्ही चुकीचं म्हणाल, चुकीचं विचारलं ना, मग तुम्ही याला चुकीचं करून टाकताल. तुम्हाला वाटेल की अरे बापरे, राष्ट्रपतींना कसं काय विवेकाधिकार नाही, इकडे राज्यपालांना आहेत. ओके, ही फॅक्ट लक्षात ठेवा, राज्यपालांना हा विवेकाधिकार आहे, दिला आहे, पण राष्ट्रपतींच्या बाबतीत तो विवेकाधिकार नाही आहे. ओके, डिस्क्रिशनरी पॉवर नाही आहे राष्ट्रपतीकडे. ही महत्त्वाची फॅक्ट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या बाबतीमध्ये, विवेकाधिकाराच्या बाबतीमध्ये राज्यपालाला जास्त पॉवर आहेत कम्पेअर टू राष्ट्रपती. जसं आपला हायकोर्टला नाही का, रिट ज्युरिस्डिक्शनमध्ये हायकोर्टला जास्त पॉवर्स आहेत कम्पेअर टू सुप्रीम कोर्ट, तसंच मग इकडं राष्ट्रपतीपेक्षा राज्यपालांना पॉवर जास्त आहेत, विवेकाधिकार म्हणजे जास्त म्हणजे आहेत, यांना तर नाहीतच. ओके, कार्य करण्याचा अधिकार देत नाही. सो लक्षात ठेवा ही फॅक्ट. तिन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहेत. चौथं उत्तर आहे तुमचं वरीलपैकी नाही. 109 बघा, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? दुसरा, सेकंड ARC.
आयोगाने कार्यालयीन गुप्त कायदा 1923 रद्द करावा अशी शिफारस केली आहे. द कमिशन हॅज रिकमेंडेड रिपील ऑफ द ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट 1923. आयोगाने सशस्त्र बल विशेष अधिकार कायदा 1958 रद्द करावा अशी शिफारस केली. कमिशन हॅज रिकमेंडेड रिपील ऑफ आप्स्पा 1958. आयोगाने स्थानिक क्षेत्र विकासासाठी संसद सदस्य आणि विधिमंडळ सदस्यांना देण्यात येणाऱ्या निधीची योजना रद्द करावी अशी शिफारस केली. सो MPs MLAला जो फंड भेटतो तो तुम्ही जे काय असेल ते रद्द करा. कमिशन हॅज रिकमेंडेड ॲबॉलिशन ऑफ स्कीम्स अंडर MPs MLAs आर अलोकेटेड फंड्स फॉर देअर लोकल एरिया डेव्हलपमेंट. MP लॅड वगैरे स्कीम असते ती. सो सगळं बरोबर आहे की सगळं रिकमेंड केले. आता सेकंड ARCचं बघून घ्या. 31 ऑगस्टला स्थापना झाली ह्या याची सेकंड ARCची दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची. आणि त्यांनी अहवाल जे आहेत ते कसे सबमिट केले आहेत 2006 ते 2009 ह्या काळामध्ये त्यांनी 15 भागामध्ये अहवाल सबमिट केले. मग समजा असा प्रश्न आला की अहवाल कधी सबमिट केला, तर असं काही स्पेसिफिक नाही आहे की 2009ला सबमिट केला, 2008ला सबमिट केला. 2006 ते 2009 जून 2006 टू मे 2009 ह्या काळामध्ये त्यांनी 15 भागामध्ये असे रिपोर्ट सबमिट केलेत. ओके, 1 रिपोर्ट, 2 रिपोर्ट, 3 रिपोर्ट, 4 रिपोर्ट असं. आणि याचे चेअरमन होते वीरप्पा मोईली. हे वीरप्पा मोईली. 110 बघा 110. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? अर्थविधेयक नसलेल्या संपूर्ण विधेयकाचा पुनर्विचार करावा असा संदेश देऊन ते परत पाठवण्याचा राज्यपालांना अधिकार नाही. आहे का अधिकार? नाही आहे का अधिकार? आहे ॲक्च्युली. ओके, अर्थविधेयक नसलेला म्हटलेत ना ते, कळलं का? इंग्लिशमध्ये वाचायचं. नॉन मनी बिल, ठीक आहे. मनी बिलला नाही आहे पण नॉन मनी बिलला ते देऊ शकतात ना, मग कशाला बसलेत तिकडे? तेवढं तरी अधिकार आहे त्यांना, ठीक आहे. म्हणजे इझी क्वेश्चन आहे खूप अटेम्प्ट करायला. उडवला तुम्ही, उडवला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यात राज्यपालांना आदिवासी जमातीच्या कल्याणासाठी मंत्री नेमण्याची विशेष जबाबदारी पार पाडावी लागते. कोण आहे तिकडं? महाराष्ट्र आहे का? नाही आहे. कर्नाटक आहे का? नाही आहे. काय आहे? मध्य प्रदेश आहे आणि बिहार, ओरिसा आहेत. ओके, सो त्याच्यामुळं उडालं. आता 6व्या परिशिष्टातले तुम्हाला माहीत आहेत काय आहेत? आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, ते 4 राज्य आहेत. तर इथं आसामबद्दल दिलं आहे. 6व्या परिशिष्टातील तरतुदीनुसार आसाममध्ये आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंदर्भात राज्यपालांना काही विशेष अधिकार दिले. सो बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. उच्च न्यायालयाचे स्थान धोक्यात आणणारे विधेयक राज्यपाल स्वइच्छेने राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेव. आता बघा स्वइच्छा शब्द आला ना कधी पण GS2मध्ये थांबायचं थोडं. ओके, स्वइच्छा, कारण तिथंच ते फिरवतात. सो स्वइच्छेने का ते कायदेविषयी अधिकार आहे तो, पण स्वइच्छेने आहे का? नाही. ते त्याला ते करावंच लागतं, कारण तुमचं कलम 200 मधला जो भाग E आहे आर्टिकल 200E त्याच्यामध्ये सांगितलं आहे क्लिअर की बाबा तुम्हाला हे जर तुमच्या हायकोर्टचं स्थान धोक्यात येते असं विधेयक आहे तर तुम्हाला ते कंपल्सरी राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवायचे. स्वइच्छा वगैरे काही नाही तिथं, समजलं? सो तुमचा उडला तर तुम्हाला ब हे पण उडले, तुमचं क उत्तर आहे. ठीक आहे. ते जे प्रॉपर जो शब्द आहे आर्टिकल 200E मधला तो बघू आपण. 200E सॉरी, हा बघा आर्टिकल 200E. इफ इन ओपिनियन ऑफ द गव्हर्नर जर असं वाटलं द बिल इफ इट बिकेम लॉ, जर ह्या विधेयकाचा कायदा बनला, वुड सो डेरोगेट फ्रॉम द पॉवर्स ऑफ द हायकोर्टचं पॉवर जे आहे ती कमी होऊ शकते. ॲज इट टू इन डेंजर इज कॉन्स्टिट्युशनल पोझिशनचं घटनात्मक जे स्टेटस आहे पोझिशन त्याला धक्का पोचू शकतो. ही शाल नॉट असेंट टू बिल, त्यांनी त्या बिलाला अजिबात परवानगी द्यायची नाही आहे. बट शाल रिझर्व, पण त्यांनी काय करायचं ते राखीव ठेवायचं. कोणासाठी? फॉर द कन्सिडरेशन ऑफ द प्रेसिडेंट. ओके, सो जर त्याला वाटलं हे प्रॉपर दिलं इथं. ओके, 200E मध्ये. सो त्याच्यामुळं हे काय तिथं स्वइच्छा वगैरे नाही आहे. ठीक आहे. बाकीचे बिलं हे करणं म्हणजे हे कायदेविषयी कधी करायचं त्याचा हे बघणं सगळं, पण त्याच्यामध्ये मग तो जो मेन टाईप आहे आपला की बाबा स्वेच्छाधिकार आणि नॉन स्वेच्छाधिकार, म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर आणि नॉन डिस्क्रिशनरी पॉवर, त्याच्यामधली माहिती त्याची नॉन डिस्क्रिशनरी पॉवर आहे. ओके, कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना हायकोर्ट. ठीक आहे. 110 झालं. 111 बघा. लोकपाल संबंधी खालील विधाने विचारात घ्या. न्यूझीलंड हा राष्ट्रकुल राष्ट्रामधील लोकपाल नेमणारा पहिला देश आहे. भारतात लोकपाल आणि त्यातील सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत आहे.
तुम्हाला आता एवढं जरी माहीत असलं की लोकपालला एलिजिबिलिटी काय आहे किंवा सुप्रीम कोर्टचा जज पाहिजे. सुप्रीम कोर्टचा जज तुम्हाला जर एवढं बेसिक माहीत असेल की तो 65ला रिटायर होतो आहे. ओके, जर तो 65ला रिटायर होतो आहे तर हा इकडं काय करेल ना, काय सर्व्हिस करणार, कळते का तुम्हाला. ते म्हणतात की लोकपालला 65 वर्ष तुम्ही राहू शकता पदावर. जर तुम्ही आणि सेकंड स्टेटमेंट दिले की परत खाली, लोकपालमधील न्यायिक सदस्य हा सर्वोच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश अथवा उच्च न्यायालयाचा माजी, ठीक आहे सदस्य असू द्या, पण जो लोकपाल आहे, लोकपाल मेन लोकपालचा आपण विचार करू ना, कारण लोकपाल शब्द वापरलाच येतं. लोकपाल आणि सदस्य, ठीक आहे सदस्य सोडून द्या, पण लोकपालला जर तुम्हाला बनायचं आहे तर तुम्हाला सुप्रीम कोर्टचा जज पाहिजे. एलिजिबिलिटी सांगितले त्यांनी. तो तर 65ला रिटायर होतो. मग तो 65ला रिटायर झालो, तो काय तिथं राहणार ना, मग त्याच्यामुळे 65 नाही येते, 70 वर्षे, 70 वर्षे. ठीक आहे, 5 वर्ष बरोबर आहे, पण 65 रॉंग आहे. हे उडवलं तुम्ही, उडवलं की तुमचं डायरेक्ट उत्तर झालं बघा. ओके, न्यूझीलंड तुम्हाला माहीत नसलं तरी पण अटेम्प्ट होतो क्वेश्चन. बघा, लोकपालमधील न्यायिक सदस्य हा सर्वोच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश अथवा उच्च न्यायालयाचा माजी मुख्य न्यायाधीश असावा. ओके, एखाद्या कोणी घाईघाईमध्ये हा उडू पण शकतो. ते म्हणतील न्यूझीलंड नाही रे, स्वीडन आहे. पूर्ण जगाचा विचार केला तर स्वीडन आहे, पण राष्ट्रकुलचा विचार केला तर मग न्यूझीलंड बरोबर आहे. ओके, पूर्ण जगाच्या बाबतीत विचार केला तर मग स्वीडनमध्ये सगळ्यात आधी तुमचं लोकपाल आलेलं आहे. ओके, ज्याला आपण काय म्हणतो, ऑम्बड्समन. काय असतो ऑम्बड्समनचा अर्थ? स्वीडन लँग्वेजमध्ये त्याचा अर्थ आहे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल. रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल. ओके, 19व्या शतकात आला होतं स्वीडनमध्ये. सो क्वेश्चन इझी अटेम्प्ट करा, ठीक आहे. 65 वर्ष तुमचा क्वेश्चन अटेम्प्ट होतो. 112 बघा, खालील समित्यापैकी कोणती समिती ही सभागृहाच्या दैनंदिन कामकाजी संबंधित नाही. आता दैनंदिन, इथं तुमचा कीवर्ड काय आहे बघा, दैनंदिन, डे टू डे बिझनेस. डे टू डे बिझनेसमध्ये कामकाज असेल, डे टू डे बिझनेसमध्ये विधेयके, ठराव असतील, डे टू डे बिझनेसमध्ये नियमाचं पण रिलेटेड असतील. विशेषाधिकार त्याच्यामध्ये येत नाही. ओके, विशेषाधिकार म्हणजेच प्रिव्हिलेज कमिटी. अ कमिटी ऑन प्रिव्हिलेज इज नॉट कन्सिडर डे टू डे बिझनेस कमिटी बिकॉज, का तिला दैनंदिन का म्हणत नाही आपण, कारण काय, तर इट्स प्रायमरी फंक्शन इज टू इन्व्हेस्टिगेट, याने काय करायचं, इन्व्हेस्टिगेट, तपासणी करायची, अँड ॲड्रेस ब्रिचेस ऑफ पार्लमेंटरी प्रिव्हिलेज व्हिच आर नॉट पार्ट ऑफ द रुटीन लेजिस्लेटिव्ह अजेंडा. ओके, म्हणजे काय विशेषाधिकारांचं काय हनन झालं असेल, काय झालं असेल तर त्याचं तपास वगैरे करणं हे याचं काम आहे. तर त्याच्यामुळे हे तुमचं दैनंदिनमध्ये येणार नाही, दैनंदिनमध्ये तुमचे हे येतील. हे बघा, कमिटीज डील, आता डे टू डेमध्ये बघा परत दिले आपण, बिझनेस ॲडवायझरी जी आहे जी आपण बघितली किंवा दैनंदिन काय करते, ती रेग्युलेट्स द प्रोग्राम अँड टाईम टेबल ऑफ द हाऊस. ज्या तुमचे असेंब्ली आहे त्याचा काय काय प्रोग्राम आहेत, आज काय प्रोग्राम आहे, त्याचं टाईम टेबल काय, सगळं हे करते. कमिटी ऑन प्रायव्हेट मेंबर्स बिल्स अँड रिझोल्युशन ही सुद्धा तुमची दैनंदिन आहे. क्लासिफाईज बिल्स अँड अलोकेट्स टाईम फॉर डिस्कशन ऑन बिल्स अँड रिझोल्युशन इंट्रोड्यूस बाय प्रायव्हेट मेंबर्स. आता बघा चालू आहे ना, अधिवेशन चालू झालं आहे परवापासून. तुम्ही बघता आता न्यूजला तुम्हाला सगळं तेच दिसणार आहे. 4 आठवडे, पुढचे 4 आठवडे हेच दिसणार आहे, दुसरं काय दिसणार नाही तुम्हाला. हे असं बोलले, ते असं बोलले, हे ने एकमेकांना काय पण बोलले, मग काय बाहेर थांबले, काय म्हणतात ते सभागृहाच्या बाहेर, मग खूप गदारोळ झाला. हे आता 4 आठवडे हेच चालणार आहे न्यूजवर. ओके, यांनी लयच भारी भाषण केलं आणि हे ते. सो आता हे कमिटी ऑन प्रायव्हेट मेंबर्स बिल्स अँड रिझोल्युशन ही पण तुमची डे टू डे. रूल्स कमिटी काय, डील्स विथ द रूल्स ऑफ द हाऊस, ती पण डे टू डे. कमिटी ऑन द अब्सेन्स ऑफ मेंबर्स ही पण आहे बघा, जी तुम्हाला इथे दिली नाही पण ही आहे, लक्षात ठेवा. डील्स विथ द अब्सेन्स ऑफ मेंबर्स फ्रॉम सिटिंग, जे अब्सेंट नाही का, दांड्या मारतात, तर त्यासंबंधी ही कमिटी आहे, ती पण डे टू डेमध्येच येते. 113 बघा, भारतातील आर्थिक सर्वेक्षण कोण करेल ना, अर्थ मंत्रालयच करेल, दुसरं कोण करणार आहे. अर्थ कळलं, हातातले मार्क आहेत. इकॉनॉमिक, फायनान्स, आपल्या मॅडम निर्मला सीतारामन. आर्थिक सर्वेक्षण म्हणजे अर्थसंकल्पपूर्व सादर केला जाणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल. एक विशेष, मग तुमचं आता समजा बजेट, आपलं आता बजेट मांडलं नाही का महाराष्ट्राचं. सो समजा तुमचं बजेट मांडतात तर ते कसं असणार, 2025-26, आणि तुमचा जो इकॉनॉमिक सर्वे असणार तो काय असणार, 2024-25. ओके,
एक विशेष दस्तऐवज आहे जो देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, विकास दर आणि प्रमुख आर्थिक आव्हानांचे विश्लेषण. आपल्याला बजेटपेक्षा बघा GS4ला जे आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याला बजेटपेक्षा इकॉनॉमिक सर्वे जास्त. बजेट पण करायचं, ते काय फास्टमध्ये होऊन जातं, जास्त कंटेंट नसतो त्याच्यामध्ये. मेन कंटेंट सगळा इकॉनॉमिक सर्वेमध्ये असतो, खूप असतं ते. सो त्यातलं सिलेक्टिव्ह करावं लागतं, जसे आपले PIQ ते बघून. सो आर्थिक सर्वेक्षणावर प्रश्न विचारले आपल्याला, वित्त मंत्रालय, भारत सरकार. 114 बघा, जर सभापती आणि उपसभापती एकाच वेळी रजेवर असतील तर सभापती किंवा उपसभापती कामावर रुजू होईपर्यंत पंचायत समितीचा सभापती. आता तुम्हाला पंचायत समितीचं विचारले, आता हे दोघं पण तुमचे नाही आहेत जागेवर, मग कोणाला करतील? बरं ते जाऊ दे, कोणाला करतील, पण कोण करेल हे बघा, हे महत्त्वाचं, याच्यावर प्रश्न आहे. कारण हे ऑलमोस्ट तुमचं सगळं सेमच दिलेलं आहे. फक्त तुम्हाला इथं मुख्य कार्यकारी अधिकारी का जिल्हाधिकारी का विभागीय आयुक्त तर लयच मोठा माणूस झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेला पंचायत समितीचा कोणताही ज्येष्ठ सदस्य पंचायत समिती सदस्य कसं काय करेल? हे तुमचं आता ब्युरोक्रॅट्सचंच काम आहे. ओके, कोणतरी नोकरशाहीच असणार आहे. ओके, सर्व्हिसमधला माणूस. सो ह्या तिघांमध्ये तुमचं उत्तर असेल. हे तर उडलंच. आ तिघांमध्ये पण चिठ्ठ्या टाकून मग आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त हे खूप मोठे लोक झाले, हे उडवा तुम्ही. ओके, सो मुख्य कार्यकारी अधिकारी याचं उत्तर. ओके, हे तर विभागीय आयुक्त तर तुम्ही कधी पण उडू शकता, हे दोन उडू शकता, या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, समजू शकतो. ठीक आहे, त्यातल्या त्यात पंचायत समितीचा विचार करताय म्हटलं तुम्ही, मुख्य कार्यकारी अधिकारी यायला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्याला एवढा त्रास द्यायची गरज नाही. सभापती उपसभापती एका वर्षात 30 दिवसापेक्षा अधिक काळ परवानगीशिवाय गैरहजर राहिले तर ओके 30पर्यंत ते राहू शकतात, पण 30पेक्षा जास्त ते परवानगीशिवाय जर गैरहजर राहिले तर ते पदावर राहण्यास अपात्र ठरतात. जर दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाली तर मुख्य कार्यकारी अधिकारी चिठ्ठ्या टाकून जिल्हा परिषद विषय समितीच्या सभापतींकडे पंचायत समितीचा कारभार सोपवू शकतात. 115 बघा, तातडीच्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विशिष्ट बाबीकडे विधानसभा सदस्य डॅश डॅश या मार्गाने शासनाचे लक्ष वेधू शकतात. तातडीचा मुद्दा आहे काहीतरी, सार्वजनिकदृष्ट्या सगळं बंद करा आता ह्या मुद्द्यावर बोला, नाही का असं. सो काय आहे ते? स्थगन प्रस्ताव. स्थगन, हे बघा, जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव सादर केला जातो. हा प्रस्ताव मान्य केल्यानंतर दिवसभराचे कामकाज बाजूला ठेवून संबंधित विषयावर चर्चा केली जाते. स्थगन. आणि बाकीचे पण बघा. आता हरकतीचा मुद्दा काय असतो बघा, हरकतीचा मुद्दा. हरकतीचा मुद्दा जेव्हा संसदीय कार्यादरम्यान नियमांचे पालन होत नाही तेव्हा कोणताही सदस्य हरकतीचा मुद्दा मांडू शकतो. हरकत कधी घेणार तुम्ही? जर नियमाचं पालन झालं नाही तर. हे आयुध म्हणजे हे वेपन सहसा विरोधी पक्षाकडून सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाते. हरकतीचा मुद्दा. सेन्सर मोशन म्हणजेच निंदाव्यंजक प्रस्ताव. काय येते तर सेन्सर मोशन मीन्स अ मोशन मूड अगेन्स्ट द काउन्सिल ऑफ मिनिस्टर, अ ग्रुप ऑफ मिनिस्टर्स ऑर ॲज इंडिव्हिज्युअल मिनिस्टर. जसं तुम्ही अविश्वासाचा ठराव जो असतो तुम्हाला पूर्ण मंत्रिमंडळाच्या अगेन्स्टच आणता येतो, पण सेन्सर मोशन तुम्ही एका मंत्र्याच्या विरोधात पण आणू शकता. ओके, हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यातला. जो सेन्सर मोशन हा तुम्ही काउन्सिल ऑफ मिनिस्टरवर आणू शकता कंप्लीट, किंवा त्या काउन्सिल ऑफ मिनिस्टरमधल्या स्पेसिफिक काही ग्रुप ऑफ मिनिस्टरवर आणू शकता, किंवा एखाद्या एकट्या मिनिस्टरवर पण आणू शकता सेन्सर मोशन. कळलं? आता समजा आता धनंजय मुंडेने समजा काल राजीनामा दिला, जर नसता दिला तर मग 100% सेन्सर मोशन आणता आले असते त्यांना, नाही का. ही म्हणजे प्रोव्हिजन होत आहे की बाबा तुम्ही आणू शकता सेन्सर मोशन इंडिव्हिज्युअल मिनिस्टर. ठीक आहे, पण जेव्हा आपण म्हणतो अविश्वासाचा प्रस्ताव जो की राहुल गांधींनी आणला होता बघा आत्ता इलेक्शनच्या आधी मोदीवर, सो तो तुम्हाला पूर्ण मंत्रिमंडळाच्या अगेन्स्टच आणता येतो. अविश्वास ठराव कधी आणता येतो तर तुमच्याकडे ॲटलिस्ट 50 खासदारांचा पाठबळ पाहिजे, तेव्हा तो इंट्रोड्यूस होतो. ओके, पास होणं पुढची गोष्ट आहे, पण इंट्रोड्यूस करण्यासाठी तुम्हाला 50 खासदारांचा पाठबळ पाहिजे. असा लोकसभेतील कोणताही सदस्य कोणत्याही वेळी मंत्रिमंडळाच्या विरोधात अविश्वास ठराव मांडू शकतो. आणि आपल्या राज्य विधानसभेच्या बाबतीमध्ये किती लागेल ते तुम्ही मला सांगा मेसेज करून पर्सनल, किंवा किती आमदारांचं पाठबळ लागेल राज्याच्या विधानसभेत अविश्वास दर्शक ठराव मांडण्यासाठी. कळेल तरी मला लेक्चर कोण बघते. ओके, मेसेज करा मला. ठीक आहे, पुढं बघा 116. खालील विधाने विचारात घ्या. मूलतः राज्यघटनेच्या अनुच्छेद 243B नुसार ग्रामसभेची व्याख्या करण्यात आली आहे. ग्रामसभा ही कायमस्वरूपी संस्था असून तिचे सदस्य निर्वाचित नसतात, इलेक्टेड नाही आहेत. जरी त्यांची नावे मतदार यादीत नोंदलेली नसली तरी ग्रामसभा ही मुख्यतः 18 वर्षे वयावरील सर्व व्यक्तींची मिळून बनलेली असते. आता इथेच आयोगाने फसवले की बाबा नसली,
ॲक्च्युली हे तुमचे नावं नोंदलेले पाहिजेत. ओके, 18 वर्षावरचं कोणी पण चालणार नाही, तुमचं नाव नोंदलेलं पाहिजे मतदार यादीमध्ये. ठीक आहे, मग तुम्ही तिथल्या ग्रामसभेचे सदस्य आहात. सो त्याच्यामुळं हे स्टेटमेंट रॉंग झालं. क रॉंग झालं, क रॉंग झालं, क रॉंग झालं, क रॉंग झालं. डायरेक्ट उत्तर झालं तुमचं अ बड. ग्रामसभा हे गाव पातळीवर कार्यरत असलेले वैधानिक, ऑब्वियसली आहेच आहे. ग्रामसभा म्हणजे गावातील 18 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील प्रौढ लोकांची सभा असते. ग्रामसभा ही मतदारांची सभा असून ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी स्थापन केलेली असते. ग्रामसभेने घेतलेले निर्णय इतर कोणत्याही मंडळाद्वारे रद्द केले जाऊ शकत नाहीत. हे बघा, अशा प्रकारे नाही का, म्हणजे प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा होत असते. 117 बघा, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. समितीस आपली कार्ये आणि कर्तव्य पार पाडताना सहाय्य किंवा सल्ला देण्यासाठी जिल्ह्यातील सहाय्य करणाऱ्या संघटनांच्या कितीही प्रतिनिधींना विशेष, आता बघा कितीही टाकले, डायरेक्ट उडवायचं डायरेक्ट. ओके, कितीही इंग्लिशमध्ये वाचेल तर द कमिटी मे इन्व्हाइट सेव्हरल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सपोर्ट ऑर्गनायझेशन्स इन द डिस्ट्रिक्ट ॲज स्पेशल इन्व्हिटीज फॉर द पर्पज ऑफ असिस्टिंग ऑर ॲडवायझिंग द कमिटी इन डिस्चार्ज ऑफ हिज ड्युटीज अँड फंक्शन्स. किती लोकांना कसं काय बोलाल तुम्ही? ओके, किती हे ॲक्च्युली आहे 2पेक्षा जास्त नाही. तुम्ही लईतले 2च लोकांना जास्तीत जास्त, त्याच्यावर तुम्ही बोलू शकत नाही. सो अ उडला. विषय समितीला नेमून देण्यात आलेल्या विषयांच्या संबंधात विषय समितीला जे सर्व अधिकार असतील आणि ज्या अधिकारांचा ती वापर करीत असेल ते सर्व अधिकार जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीला जलसंधारण, जतन, वापर, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व स्वच्छता या संबंधात असतील आणि ती त्याचा वापर करेल. आता हे तुमची जी समिती काय करेल तेच करेल ना, जलसंधारण, जतन, वापर, पिण्याचा, दुसरं काय करेल. त्याच्यामुळे हे तर 100% बरोबर तुमचं. ठीक आहे, 117 हातातले मार्क परत. एकशे 18 बघा, सॉरी हे खाली बघा, ह्या ज्या समित्या असतात आपल्या कशा असतात बघा. स्थायी समिती असते मेन, तर स्थायी समिती, जलव्यवस्थापन समिती, अर्थ समिती, शिक्षण समिती, कृषी समिती, पशुसंवर्धन समिती, बांधकाम समिती, आरोग्य समिती, समाज कल्याण समिती आणि ही एक समिती. सो विषय समित्या. पुढे बघा 118, संसदेमध्ये अर्थसंकल्प खालील 6. आता हा पण एकदम इझी अटेम्प्ट करायला. तुम्ही आधी सादरच कराल ना, सादर करणार. ओके, आधी तुम्ही प्रेझेंट करणार. सो तो प्रेझेंट आधीच येणार कधी पण. सो तुमचे 2 ऑप्शन उरले बघा. ओके, 2 राहिले. आता प्रेझेंट झाल्यावर काय होईल मला सांगा. आधी सर्वसाधारण चर्चा होईल का छाननी होईल? चर्चा होईल ना आधी. ओके, आधी डिस्कशन होईल का स्क्रुटिनी लगेच चालू करतील? का डिस्कशन होईल. सो तुमचं आधी डिस्कशन. ठीक आहे, आलं उत्तर तुमचं. 1 नंतर 3 घेतलं, एकच ऑप्शन आहे. आणि मग तुमची चर्चा होणार, सॉरी मग तुमची छाननी होणार, मग तुमच्या मतदान होणार, मग मंजुरी भेटणार. कळलं? सो एकदम इझी, हातातले मार्क, इझी टू अंडरस्टँड द सिक्वेन्स. 119 बघा, खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्रातील महानगरपालिका, ॲक्च्युली 4 होते पण आता 1 वाढवलं आहे. अबकडंच होते, आधी 4च होते, अ प्लस झाले आता. जी आपली ग्रेटर मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका अ प्लसमध्ये येते, त्याच्यामुळे हे रॉंग झालं. 4 गट नाही याचे 5 गट पाहिजे, तो हे रॉंग झालं. नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड अ वर्गामध्ये आहेत का? तर नाही. नाशिक, ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे, पिंपरी चिंचवड हे ब वर्गामध्ये आहेत. नागपूर पुणे तुमचे अ वर्गामध्ये. ओके, हे तर ते उडू आहे हे वाला. बृहन्मुंबई तुमची अ प्लसमध्ये येते. बृहन्मुंबई तुमची अ प्लसमध्ये आहे. आधी तुमचे नागपूर पुणे हे अमध्ये येतात, त्याच्यामुळे हे पण उडलं तुमचं. आता राहिलं क. नुकतेच महाराष्ट्र शासनाने जालना नगर परिषदेचे श्रेणीवाढ करून महानगरपालिकेत रूपांतर केले. बरोबर आहे. किती आपली ही 29वी महानगरपालिका आहे जालना. सो फक्त क बरोबर आहे, खाली ऑप्शन नाही आहे तसा, त्याच्यामुळे हा प्रश्न झाला आहे रद्द. ओके, जालना शहर महानगरपालिका आपली बियाण्यांची पंढरी, सीड कॅपिटल ऑफ इंडिया. 120 बघा, महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 संबंधी खाली विधाने. हा पण एकदम हातातले मार्क आहेत, काहीच त्याच्यात एवढं हे नाही आहे डिफिकल्ट. विधानसभेत डिसेंबर 2022 मध्ये तुम्ही एवढं करंट वाचताय, तो काहीतरी वाचलं असेल ना, 22-23 आहे बाबा. ठीक आहे, नसेल माहीत. पुढं बघा,
पुढं बघा, त्याने महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 1972 बदलला. मे बी असेल नसेल, काय बदलला आहे, चेंज झाला आहे का रद्द केला आहे. पुढं, निवड समितीच्या शिफारशीवरून लोकायुक्ताचे अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक राज्य. आता एवढं तर सिम्पल, एवढं तर 100% असलंच. कोण नेमणूक करेल? राज्यपालच करेल. वरती लोकपाल राष्ट्रपती करणार, इकडे राज्यपाल. एवढं बेसिक तर करेक्ट असेल. क बरोबर आहे तर क तुमचा एक तर उडला. ओके. आता ड बघा, निवड समितीमध्ये 3 व्यक्तींचा समावेश असेल. त्या म्हणजे मुख्यमंत्री, विधानसभेचा सभापती आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेता. एवढं तर तुम्ही वाचलं असेल तुम्ही, किंवा निवड समिती जी आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहे तेवढं तर, कारण खूप न्यूजमध्ये येतो करंटमध्ये. ओके. सो हे हातातले म्हणजे एवढं बेसिक तर माहीत पाहिजे, कारण एवढं लोकपाल वगैरे आलं आहे, लोकायुक्त आलं आहे, आणि आता आपण म्हणजे नाही का पहिलेच असं हे सगळं करणार आहे. तर त्याच्यामुळे 100% निवड समितीमध्ये 3 व्यक्ती वगैरे नाही आहेत. किती आहेत ते? उपमुख्यमंत्र्यांना काय काय आहे का नाही व्हॅल्यू? ओके. त्याच्यावर तर तुम्ही अटेम्प्ट करू शकता की बाबा काय मुख्यमंत्र्यांना काय वेटेज आहे का नाही. ठीक आहे. कारण तुम्ही जेव्हा हा विधेयक जेव्हा तुम्ही हे करताय का, तेव्हा तुमचे फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. समजतंय का? त्याच्यामुळे फडणवीसला तुम्ही साईडला करून म्हणजे शिंदे मुख्यमंत्री ते ठरवणार का सगळं? कळलं का? त्याच्यामुळे इथं तुमचे उपमुख्यमंत्री पण असणार. कळलं? सो याच्यावर पण तुम्ही अटेम्प्ट करू शकता क्वेश्चन. ओके. फडणवीसला डावलून चालणार नाही. सो तुमचा हा इथं उपमुख्यमंत्री नाही ना, डायरेक्ट उडवला तुम्ही. ड उडवला. हे बघा, ड उडवला. तुमचं आलं उत्तर. आता अ आणि क म्हणजे क तर बरोबरच, त्याच्यात काय एवढं अवघड नाही समजायला. फक्त आता अ घ्यायचा काय नाही, इथं कन्फ्यूज होऊ शकतं. तुम्हाला वाटू शकतं डिसेंबर आहे का नोव्हेंबर आहे, काय अधिवेशनं कधी असतात ते थोडा अंदाज पाहिजे, व कोणत्या महिन्यामध्ये अधिवेशन असतात. सो त्याच्यावरून तुम्ही अटेम्प्ट करू शकता क्वेश्चन. अ आणि क ॲक्च्युली मी तर म्हणले एकदम हातातले मार्क आहेत. ओके. आणि बदललं नाही, हे ॲक्च्युली आपण डायरेक्ट रद्दच केलं. आपला जो होता 1972चा तो रद्द केला आहे, लक्षात ठेवा. आता बघा, निवड समितीमध्ये कोण असतं? तुमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतात. दोघांना पण बघा, उपमुख्यमंत्र्याला किती महत्त्वाची जागा आहे, उपाध्यक्ष आहे. कळलं? सदस्य पण नाही येतो, उपाध्यक्ष आहे उपमुख्यमंत्री. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, अध्यक्ष उपाध्यक्ष. बाकी सदस्य कोण आहेत? तुमच्या दोन्ही गृहाचे अध्यक्ष, विधान परिषद विधानसभेचे, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. एवढे लोक आहेत. विधानसभेत लोकायुक्त विधेयक मंजूर. 121 बघा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989च्या कलम नुसार न्यायालय या कायद्यातील तरतुदीनुसार पीडित व्यक्तीला किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला किंवा साक्षीदाराला खटला सुरू असताना शेवटपर्यंत न्याय मिळवण्यासाठी पूर्ण संरक्षण, तपास, चौकशी आणि खटल्यादरम्यान प्रवास आणि देखभाल खर्च प्रदान करेल. ओके. आता हे सगळं न्यायालय करेल. ओके. सो हे तुम्हाला कोणत्या कलमात दिलं हे विचारले. तुम्ही जर हा कायदा व्यवस्थित वाचला असेल, तुम्हाला जरी एवढं जरी माहीत असेल किंवा कसा फॉर्मॅट आहे, कसे कलमं दिलेत, तरी तुम्ही अटेम्प्ट करू शकता क्वेश्चन. आता बघा, 12 असं काय आहे का तिकडं? नाही. तिथं फॉर्मॅट कसं आहे बघा, असं आहे. एक तर आर्टिकल 12 आहे, मग 12 सब आर्टिकल्स 1, 2, 3 असं आहे. असं रोमन चिन्हामध्ये नाही आहे. सो उडवलं तुम्ही. परत 14B2 असं आहे का? नाही आहे. तर 14B तर नाहीच एक्झिस्ट करत. तिथं काय आहे? 14 आहे, मग 14A आहे, मग 14A 1, 2, 3, 4 सब आर्टिकल्स असे आहेत. 14Bचा काय संबंधच नाही. तुम्ही 2 तर असेच उडवले. कळते का? 17 बघा. आता 17 पण हे आहे, हा पण असंच अटेम्प्ट होते. 17चा फॉर्मॅट कसं आहे? आर्टिकल 17. आर्टिकल 17 आहे, मग 17मध्ये 1, 2, 3 असं दिलेलं आहे. सो हा पण तुम्ही उडवला. आता 15मध्ये आहे तसा फॉर्मॅट की 15A आहे, मग 15A 1, 2, 3, 4 तसे दिलेत आर्टिकल्स. सो दिस इज युअर आन्सर. ठीक आहे. तुम्हाला जरी आठवत नसलं प्रॉपर आर्टिकल 15A का काय, पण एवढं जरी माहीत असलं की बाबा 12मध्ये कसा फॉर्मॅट आहे, 14मध्ये कसा फॉर्मॅट दिला आहे, 14B आहे का नाही, 17B आहे का नाही, नाहीच आहे ना तसं काय. तिकडे 1, 2, 3च्या सिक्वेन्समध्ये आर्टिकल्स दिलेत, ABCDच्या ह्याच्यात नाही दिले. ओके. फक्त एवढं बघून घ्या की 12(1) काय दिले, तर मेजरमेंट्स अँड फोटोग्राफ्स, म्हणजे काय आरोपी असतील त्यांचं तुम्ही शारीरिक माप वगैरे घेऊ शकता, फोटो काढू शकता त्यांचे. सो हे आर्टिकल 12(1) विशेष न्यायालयाचं आर्टिकल आहे आर्टिकल 14. कलम 17(1) अत्याचार प्रवण क्षेत्र घोषित करायचं आणि त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करायचं आहे. समजलं? किंवा SC ST व्यक्तीवर कुठं अत्याचार होतो आहे ते अत्याचार प्रवण क्षेत्र घोषित करायचं आणि त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करायचं. हे आर्टिकल 17(1) सांगितले. आणि हे तुमचं उत्तर आहे की बाबा प्रश्नामध्ये जे विचारले की त्याला प्रवास आणि देखभाल खर्च जे आहे.
अटेम्प्ट करायला सोपं आहे, कारण हा तुम्हाला फॉर्मॅट माहीत पाहिजे त्या कायद्यामध्ये कशा प्रकारे आर्टिकल्स दिलेत. परत इथं पण तसंच आहे. 122 बघा, अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989च्या डॅश डॅश अन्वये अनन्य विशेष न्यायालय. अनन्य विशेष न्यायालय म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट्स, म्हणजे कलम 14च्या उपकलम 1 अंतर्गत स्थापन झालेले अनन्य विशेष न्यायालय जे केवळ या कायद्याच्या अंतर्गत गुन्ह्याचा खटला चालवते. सो अकॉर्डिंग टू डॅश डॅश ऑफ द शेड्यूल कास्ट शेड्यूल अप्लाय ॲक्ट 1989 एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट्स मीन्स, म्हणजे त्यांनी विचारले याचा अर्थ की एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट्स म्हणजे एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट्स एस्टॅब्लिश अंडर सब सेक्शन 14(1) एक्सक्लुझिव्हली टू ट्राय द ऑफेन्सेस अंडर दिस ॲक्ट. ह्या कायद्याच्या अंडर जे काही इश्यू होतील त्यासाठी आपण एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट्स ॲक्ट चालू. तर आता याच्यामध्ये बघा आर्टिकल BD जे आहे, आर्टिकल आता ह्यांनी कसं दिलं बघा, हे आर्टिकल BD जे आहे BD ते एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्टचं आहे, जे की तुमचं उत्तर आहे. आर्टिकल BE जे आहे ते फॉरेस्ट राईट्सबद्दल आहे. आर्टिकल BG जे आहे पब्लिक सर्वंट्सबद्दल, आणि आर्टिकल BF ओके 2121 तर सगळेच आहे, तुम्हाला मी फक्त BD BGF ते सांगतो आहे. BF म्हणजे मॅन्युअल स्कॅव्हेंजरबद्दल तिथं सांगितलेलं आहे. सो हा क्वेश्चन डिफिकल्ट बोलू शकता अटेम्प्ट करायला, ठीक आहे. एक्झॅक्ट तुम्हाला माहीत असलं पाहिजे कशात काय दिले. सो हे सगळे देऊन टाकलेत मी, पाठच करून टाका. 123 याचं उत्तर मग एक आहे, त्याचं सांगण्यासारखं काय नाही. 123 बघा, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम 2007च्या कलम 7(1) अन्वये कलम 5 अंतर्गत दखल देखभाल करण्याच्या आदेशावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार प्रत्येक उपविभागासाठी एक किंवा अधिक कशी स्थापना करेल, किंवा तुम्हाला हा कायदा संबंधी जे काही इश्यू असतील तर त्यासाठी तुम्ही कोणत्या न्यायालय स्थापन करणार, कशी स्थापना कराल, तर न्यायाधिकरण आहे, विशेष न्यायालय नाही आहे. ओके, अतिविशेष न्यायालय नाही, किंवा मग उच्च न्यायालयाचे विशेष खंडपीठ नाही, न्यायाधिकरण आहे. सो ट्रिब्युनल ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, कलम 7(1) जे विचारले आपल्याला प्रश्नामध्ये. राज्य शासन या, आता ही तारीख पण लक्षात ठेवा आणि 6 महिने पण लक्षात ठेवा. प्रारंभीच्या तारखेपासून 31/12/2007 6 महिन्यांच्या आत अधिसूचनेद्वारे प्रत्येक उपविभागासाठी एक किंवा अधिक न्यायाधिकरण ट्रिब्युनल स्थापन करायचे. अजून बघा काय, तर हा जो कायदा 2007च्या या अंतर्गत तुम्हाला 4 गोष्टी वृद्धांना कंपल्सरी भेटल्या पाहिजेत. मग त्यांच्या मुलांची जबाबदारी कोणत्या, तर अन्न, कपडे, घर आणि वैद्यकीय सुविधा ह्या तुम्हाला तुमच्या मुलाकडून कंपल्सरी भेटल्याच पाहिजेत. हा तुमचा अधिकार आहे. या 4 परिस्थितीमध्ये आता कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांना अधिकार आहे वृद्धांना, तर ज्या वृद्धांना स्वतःची मुलं, आता एखाद्या वृद्धांना मुले नसतील मग, परंतु असे नातेवाईक किंवा लोक आहेत जे त्यांच्या मालमत्तेचे वारसदार असून, ओके तुम्हाला वारसदार होणार, तुम्हाला त्यांची सगळी प्रॉपर्टी भेटणार तुम्हाला पुढं, मग तुम्ही त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. ज्यांना स्वतःची मुले आहेत परंतु जर मुले त्यांच्या पालकाचा खर्च काळजी घेण्यास नकार देतात, त्यांनी पण कंपल्सरी करायचं आहे. पालकांनी त्यांची मालमत्ता मुलांना किंवा कोणत्याही नातेवाईकांना भेट दिली किंवा दान दिली असेल परंतु तरीही ते त्यांची काळजी घेत नाहीत, ओके तर त्यांनी पण काळजी घ्यायची. पालकांच्या स्वतःच्या मालमत्तेत राहून जर मुले त्यांचा मानसिक किंवा शारीरिक छळ करत असतील तर हे सगळे त्यांना अधिकार आहे. 124 बघा, 124 अस्पृश्यतेच्या कारणावरून कोणत्याही, आता हा आयोगाने 1000 वेळा रिपीट केला आहे क्वेश्चन, हे जे कारावास आणि दंड आहे, आपल्याला तरी एकदा सीसाईडमध्ये पॅसेज पण आला होता. अस्पृश्यतेच्या कारणावरून कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही इस्पितळात प्रवेश नाकारल्यास नागरी संरक्षण हक्क कायदा जो आहे 1955चा त्यानुसार काय कारावास आणि काय शिक्षा असेल, तर 6 महिने आणि 500 रुपये आहे. तर मिनिमम बघा किती आहे, मिनिमम 1 महिना ओके, आणि जास्तीत जास्त 6 महिने जे प्रश्न विचारले, आणि जो तुम्हाला दंड आहे तो मिनिमम 100 रुपये आणि जास्तीत जास्त 500 रुपये जो प्रश्न विचारला आहे, ठीक आहे. सो हे पाठच पाहिजे. 125 बघा, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955च्या डॅश डॅशनुसार अनुसूचित जाती या संविधानाच्या अनुच्छेद 366च्या खंड 24मध्ये त्यास नेमून दिलेला अर्थ आहे. सो आता हे तुम्हाला कलम सांगायचे, तर काय कलम आहे, तर इथं बघा, इथं परत तुम्हाला 2 कलम असेच देऊन टाकलेत, ते कलमच नाहीत ॲक्च्युली, जसं की DC आणि DD. हे बघा, हे वालं आणि हे वालं, पहिला आणि चौथा ऑप्शन हे कलमच नाहीत त्याच्यामध्ये, कळलं. ते आता इंग्लिशमध्ये DC DD यांनी ॲक्च्युली मराठीमध्ये इथं हे द्यायला पाहिजे होतं नाही का, ख म्हणजे घच्या फॉर्ममध्ये घमध्ये आहेत ना ते, घ आणि मग पुढं क ख ग घ असं आहे, पण त्यांनी तो इंग्लिशच फॉर्मॅट वापरला आहे, ठीक आहे. सो हे 2 नाहीच आहेत कलम, ठीक आहे. DC DD नाहीच आहेत. आता DB म्हणजेच मराठीमध्ये जो आहे त्याला आपण म्हणतो घ ख, ठीक आहे. घ ख कलम 2 घ ख. सो हे तुमचं उत्तर आहे.
आणि हे जे आहे डी ए, ओके, म्हणजे ज्याला म्हणतो घ क, ते काय विहित त्याचा अर्थ त्या कलमात दिलेला आहे. ठीक आहे. आणि हा शेवटचा प्रश्न, माहितीचा अधिकार 2005च्या डॅशनुसार मुख्य माहिती आयुक्त हे विहित कालावधीसाठी सदर पदावर राहतील आणि पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतील. हे कोणत्या कलमात सांगितलं? तर कलम 13(1) मध्ये सांगितलेलं आहे. कलम 13 काय सांगतं? पदावधी सेवेच्या शर्ती. कलम 13(1) जे आपण वाचलं आता, की मुख्य माहिती आयुक्ताचा विहित कालावधी आणि तो पुनर्नियुक्तीला पात्र असणार नाही असं सांगितलं. कलम 13(2) मध्ये काय सांगितलं आहे? तर मग बाकीचे जे असतात तुमचे, एक तर तुमचा CIC असतो, बाकीचे मग IC असतात, इन्फॉर्मेशन कमिशनर, जे 10पेक्षा जास्त नसावेत, हे पण सांगितलं आपल्याला. सो त्यांचा कालावधी सांगितला आहे आणि ते पुनर्नियुक्तीला पात्र नसतील. कायसाठी? IC पात्र नसतील, पण ते CIC पात्र असतील. ओके, CIC बनू शकता, मुख्य माहिती आयुक्त बनू शकता, पण तुम्ही परत माहिती आयुक्त बनू शकत नाही. तर हे 13(2) मध्ये सांगितलं आहे. आणि 13(3) मध्ये सांगितलं की त्यांनी त्यांची शपथ आणि प्रतिज्ञा, ओके, दोघांबद्दल पण, मुख्य माहिती आयुक्त पण आणि माहिती आयुक्ताबद्दल. 13(4) मध्ये त्यांनी राजीनामा द्यायचा राष्ट्रपतीकडे, त्यांना जर वाटलं तर ते देऊ शकतात सहीनिशी. सो हे तुमचे कलम 13, 1, 2, 3, 4. ओके. जर तुम्ही माहिती वगैरे मागवली तर त्यांना एवढं काम असतं नाही का, ती माहिती शोधा, फाईल शोधा, मग त्याचे फोटो स्कॅन करा आणि पाठवा. आपण नाही का RTI टाकतो आयोगाला आपलं डिस्ट्रीब्युटचे पेपर मागवण्यासाठी, मग ते पैसे मागतात आपल्याला ₹500 आणि मग आपल्याला फोटो स्कॅन ईमेलला पाठवतात. सो त्यांना हे असं शोधावं लागतं. ठीक आहे, थांबू आपण, बाकीचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.